त्या युद्धाची परिस्थिती होती आणि भविष्यामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि देशामध्ये आता आपण हल्ली 2 वर्षामध्ये 3 देशाच्या युद्धाच्या परिस्थिती आपण जवळून पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये इस्रायल गाझा असेल किंवा युक्रेन रशिया असेल किंवा आता भारत आणि पाकिस्तान. असं जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आणि एखाद्या देशावरती अणुबॉम्ब टाकायचा असेल, तर हे अणुबॉम्बाबद्दल जी माहिती आहे, जी भीती आहे ती एवढी भयानक आहे की आपण 1945 ते 47 मध्ये काळामध्ये अमेरिकेने जपानवरती टाकलेल्या 2 शिट्टीवरचा आपल्याला लक्षात येतो. तर त्यामुळे ती भीती आता जवळपास 75 वर्ष ओलांडली तरी कायम आहे. म्हणजे अणुबॉम्ब जर एखाद्या देशाकडे असेल तर त्याला दुसऱ्या देशावरती टाकण्यासाठी किती वेळ लागतो यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर पाहूया की सगळ्यात महत्वाचं अणुबॉम्ब असणारे देश कोणते. जगामध्ये अणुबॉम्ब असणारे जवळपास 9 देश आहेत. त्यामध्ये भारत पण आहे आणि पाकिस्तान पण आहे. त्यासोबतच अमेरिका आहे, इंग्लंड आहे, जपान आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे. हे असे 9 देश आहेत. तर ह्या 9 देशामध्ये सगळ्यात जास्त जे अणुबॉम्ब शस्त्र आहेत ते आहेत रशियाकडे, जवळपास 4,500 आहेत. त्यानंतर अमेरिकेकडे आहेत आणि भारताकडे किती शस्त्र आहेत तर भारताकडे 170 आहेत आणि तेवढंच शस्त्र पाकिस्तानकडे पण आहे. म्हणजे जर अणुबॉम्बची स्थिती जर एखाद्या देशावरती अणुबॉम्ब टाकायचा आहे आणि तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याची प्रोसेस काय. त्याची सर्वप्रथम प्रोसेस हे आहे की परमिशन आणि देशाची मानसिक तयारी अणुबॉम्ब टाकण्याची. दुसरी त्याची स्टेप आहे की त्या देशाकडे त्या पद्धतीचं कमांड सिस्टम असणं गरजेचं आहे. मग आता अणुबॉम्ब टाकायचं म्हणजे काय कुठं बटन दाबलं आणि लगेच जाऊन पडणार असं नाहीये. तर ते एक तर पाणबुडीद्वारे, बॉम्बरद्वारे किंवा विमानाद्वारे अशा ह्या प्रोसेसने ते ठराविक ठिकाणी जिथे टार्गेटेड ठिकाण आहे तिथे टाकणं गरजेचं आहे. तर त्याचा उपयोग होईल, नाही तर होणार नाही. तर त्यामुळे अणुबॉम्ब टाकण्यासाठी लागणारा टाइम हा किती आहे तर टाइम साधारणतः सगळ्यात जास्त म्हणजे 30 मिनिटं ते 1 तासाचा टाइम आहे साधारणतः. आता ह्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर अमेरिका, रशिया, फ्रान्स असे जर काही ठराविक देश सोडले तर बाकी देशाची स्थिती जी आहे ती अणुबॉम्ब रेडी नसतात म्हणजे शस्त्र रेडी असतात पण प्रक्षेपण करण्याची स्थिती रेडी नसते. त्यामुळे तिथे वेळ लागू शकतो आणि वेळ लागल्यामुळे डिसिजन चेंज होऊ शकतं. आता अमेरिका रशियाचं जर बघितलं तर ह्यांचे ते आण्विक शस्त्र हे रेडी असतात. म्हणजे ह्यांना फक्त अमेरिकेला 5 ते 10 मिनिटं लागतात प्रक्षेपण करण्यासाठी आणि रशियाला पण सेम 15 ते 20 मिनिटं लागतात. आणि बाकी देशाचा जर विचार केला त्यामध्ये भारताचा विचार केला तर भारताला मिनिमम 30 मिनिटं लागू शकतात आणि भारताचं एकही आण्विक शस्त्र हे रेडी पोझिशन मध्ये नाहीये. आणि तसंच पाकिस्तानची पण सेम कंडिशन आहे. पाकिस्तानला पण तेवढाच वेळ लागतो आणि पाकिस्तानचं पण कोणतेही आण्विक शस्त्र रेडी पोझिशन मध्ये नाही. तर एकंदरीत पाहता हे आण्विक शस्त्राचा जर भविष्यामध्ये वापर झाला तर ह्यासाठी 9 देशांपाशीच हे आण्विक शस्त्र आहे आणि याचं प्रक्षेपण करण्यासाठी तात्काळ प्रोसेस फक्त 2 देशाकडे आहे, ती म्हणजे रशिया आणि अमेरिका. बाकी देशाकडे याला प्रक्षेपण करण्यासाठी तास 2 तास जाऊ शकतात. त्यामुळे ह्या 2 तासामध्ये परिस्थिती पण बदलू शकते. तर मित्रांनो, आण्विक शस्त्र किंवा अणुबॉम्ब याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला आवडली तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.